नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या बावल्यांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कला आणि अद्वैत रूममध्ये झोपलेले असतात. कलाला मात्र झोप येत नसते. कला म्हणत असते की माझी झोप मोडवली आणि स्वतः ढाराढोर झोपला आहे. घाऊ कुठला. कला मोबाईलमध्ये बघते तर 5:30 वाजलेले असतात. कला म्हणते की बापरे, 5:30 वाजले. कला म्हणते की जाऊ दे कला, आज तुझ्या नशिबामध्ये झोप नाहीच दिसत. उठ आता कामाला लाग. याच्या खोलीमध्ये पहिल्या दिवशीच झोपायला नाही मिळालं. हे अजून किती दिवस सहन करावं लागणार आहे कोणास ठाऊक. आणि त्यानंतर कला उठते आणि तिचं अंथरूण उचलते. दुसरीकडे सोहम काजलला खरेंच्या घरी सोडायला येतो. काजल म्हणत असते की माझा सगळा वेळ खराब झालाय. माझा तर अभ्यास पण झालेला नाहीये. उद्या आता पेपरमध्ये काय लिहिणार आहे मी? उद्या काय मी चित्र काढून येऊ का तिकडे? बोल ना, आता का बोलत नाही? ओम काजलला म्हणत असतो की अगं शांत हो. म्हणतो की अगं एक प्रॉब्लेम सोडला तर तुला सगळं येतंय पेपरमधलं. मग आता एक काम कर, टेन्शन घेऊ नको, आधी डोळे बंद कर. आता एक काम कर, आज काढलेले एक चित्र आठव, त्यात दिलेले रंग आठव आणि आता तुला आपोआप पॉझिटिव्हिटी. काजल डोळे उघडते आणि त्याच्या डोक्यामध्ये मारते आणि म्हणते की काही काय बोलतोस यार तू. संगीता घरामध्ये चक्रा मारत असते. संगीता विचारच करत असते आणि म्हणत असते की येऊन दे आता ह्या काजलला, बघतेस मी हिच्याकडे, हिला नाही वठणीवर आणलं तर माझं नाव देखील संगीता नाही. ही आवाज येतो आणि संगीता म्हणते की आली वाटतं. संगीता काठी हातात घेते आणि दरवाजामध्ये जाऊन उभा राहते. दरवाजा उघडणार ते सोहम समोर दिसतो आणि का संगीता झाडू उगारते. संगीता खूप डचकते आणि म्हणते की तुम्ही की आतमध्ये बाहेर का उभं राहिलात? आणि काजलला म्हणते तुला तर मी बघतेच आता. आणि म्हणते की तुला सांगितलं होतं ना नाही जायचं म्हणून, ती सुद्धा गेली. थांब, मी तुला फटकावूनच काढते आता. म्हणतो की काकी काकी राहून द्या, नका ओरडू तिला. तिला खरंच डाऊट होता म्हणून ती आली होती आणि आज कला वहिनी देखील तिला खूप ओरडली. उद्याच्या पेपरचं देखील तिला खूप टेन्शन आहे ना. सीता म्हणते की सोहमराव, तुम्हाला हिच्यामुळे एवढ्या रात्रीच्या वेळेस यावं लागलं ना. सोहम म्हणतो काही नाही काकी, तशी मलाही झोप लागत नव्हती आणि या निमित्ताने माझी लॉंग ड्राईव्ह झाली. सोहम म्हणतो की आता मी तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. बुक्के दाखवत त्याला म्हणते पार्सल काय? म्हणतो की येतो मी, बाय. आणि काजलला म्हणतो की ऑल द बेस्ट. तिथून निघून जातो. त्यानंतर संगीता पदर खोचते आणि काजलला म्हणते की तू ग, तुला सांगितलं होतं, आणि तिला फटके मारत असते. सांगितलं होतं ना तुला जाऊ नकोस, तरी गेलीस. म्हणते की नाही, तुझे उरलेले फटके आता उद्या. आणि काजल संगीताला म्हणते हे काय, किती वाजले आहे? एवढ्या रात्री कोणी जागं राहतं का? चल बरं आत. ते की मुकाट्याने आतमध्ये चल आणि जा झोप. पुन्हा एकदा झाडं उचलते आणि तिला म्हणते की तुला तर मी सोडणारच नाही. काजल लगेच पळत सुटते, तिच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर संगीता दरवाजा बंद करते आणि एकटीच विचार करत असते आणि म्हणत असते की सोमराव किती चांगले आहेत, किती जबाबदार आहे. काजलला घरापर्यंत सोडवायला आले. मला देखील किती चांगलं समजावलं त्यांनी. त्यांच्या आणि काजूमध्ये एखाद्या 2 वर्षाचाच फरक असेल. खरंच त्यांची आणि काजलची जोडी बी. आणि लगेच संगीता म्हणते की बास कर संगीता, आता आता उगाच कुठलेही स्वप्न बघू नको. तुझ्या ह्या स्वप्नांपायी काही कमी त्रास झाला आहे का सगळ्यांना? त्यानंतर संगीता लाईट्स बंद करते आणि झोपायला जाते. दुसरीकडे अद्वैत झोपेतून उठतो आणि मोबाईलमध्ये बघतो किती वाजले ते, आणि तो लगेच डचकून उठतो आणि म्हणतो बापरे, किती उशीर झाला आहे आज. म्हणत असतो की भयानक उशीर झाला आहे आता. तेवढ्यात कला येते आणि कला म्हणते की चांदेकर. तिच्यावरच ओरडतो आणि म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. म्हणते की अरे वा, सूर्य दक्षिणेला उगवलेला दिसतोय. म्हणजे एरवी सगळं तुझ्याकडनं माझं ऐकायची सवय झाली आहे. आणि आज अचानक तुझ्यामुळे, माझ्या एका रात्रीच्या सहवासात तुझ्यामध्ये इतका बदल झाला. म्हणत असतो अगं गप्प बस ना, सकाळी किती बडबड करशील. त्यावर कला म्हणते कसं आहे ना चांदेकर, अर्धवट बोलण्यापेक्षा जरा जास्त बोललेलं बरं असतं. निदान समोर मला कळतं तरी नक्की काय म्हणणं आहे ते. त्यावर अद्वैत म्हणतो हे बघ, आधीच मला उठायला उशीर झाला आहे, आणखी वैताग देऊ नको, शांत राहा. तर रात्री उंदीर करून सगळ्यांची झोपमोड केली. माझ्या रूममध्ये आली, 3-4 वेळेस मला वर खाली करायला सांगितलं. कमी होतो म्हणून तुझी बहीण आली मला त्रास द्यायला. नंतर माझ्या डोळ्यांवर टॉर्च मारलास तू. म्हणते की मी काय त्या उंदराला आमंत्रण दिलं की ए बाबा माझ्या रूममध्ये येऊन धमाकूळ घाल. मी माझ्या बहिणीला देखील बोलावलं नव्हतं. या उलट सोहमच तिला वरती घेऊन आला म्हणून गोंधळ झाला. तूच मी खाली गेल्यानंतर मला खाली कोंडलं होतं.
कमी हे सगळं आबांना. त्यावर त्यावर अद्वैत म्हणतो, हे बघ, हे सगळं आबांना सांगायची काही गरज नाहीये. दुसरीकडे संगीता स्वयंपाक करत असते. काजल तिथेच किचनवर बसून चहा पोळी खात असते की ओ खरी बाई बोला की आता. गीता दिनकरला पोळी घेऊन येते आणि म्हणत असते की जर आपल्या बोलण्याची कोणाला किंमतच नसेल आपण बोलून फायदा काय. काजल म्हणते, अगं माझं ऐकून तर घे. म्हणते, तुला सांगितलं होतं ना मी कलीकडे जायचं नाही म्हणून, तरी देखील गेलीस ना. सोहमरावांना तुला इथे सोडायला यावं लागलं. म्हणते, अगं किती बोलशील तू मला, जरा तरी ऐकून घे. म्हणते, ऐक तर कशाला अशी चिडते तू. म्हणते की तिकडे जाऊन आपला फायदाच झाला आहे. म्हणते तिथं काय फायदा होणार आहे. काजल म्हणते की अगं मी तेच तर सांगते. काजल म्हणते की तिकडे जाऊन आपल्याला एक भारी गुड न्यूज मिळाली आहे. ते की हा पण तू जर माझ्याशी चांगलं बोललीस ना तरच मी तुला सांगेन. म्हणते की तुला चटका देऊ का. त्यावर काजल म्हणते, नाही नको, सांगते मी तुला. काजल म्हणते, अगं तुझा लाडका जावई आणि ताई एकत्र राहताय एकाच रूम मध्ये. हे ऐकल्यानंतर संगीताला खूप आनंद होतो. काजलला म्हणते की खरंच सांगते ना तू. त्यावर काजल म्हणते, आपण कधी खोटं बोलतोय का. गीता म्हणते, देवीच पावली. दुसरीकडे अद्वैत फ्रेश होऊन येतो. कला रूममध्येच असतो आणि तो अचानक आल्यामुळे कला खूप दचकते त्याला बघून आणि अद्वैतला म्हणते की तुला माहिती होतं ना आतमध्ये येताना की मी आतमध्ये आहे म्हणून, सुद्धा तू असाच कसा आला. त्यावर अद्वैत म्हणतो की मला वाटलं भांडण करून तुझं पोट भरलं असेल, तू गेली असशील. कला म्हणते की मी काही ते भांडायला नाही आलेली. आतमध्ये जाताना कडी लावली होती का तुझ्या रूमची, हेचं भान ठेवायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण येऊ शकतं तुझ्या रूममध्ये. म्हणतो, मी भान ठेवायला हवं का, माझी रूम आहे, मी कसाही फिरू शकतो रूममध्ये. म्हणते की हो तू कसाही फिरू शकतो तुझ्या रूममध्ये, पण आत्ता तुझ्या अशा वागण्यामुळे मी डचकले, त्याचं काय. उंदराला बघूनही नाही घाबरले, एवढी घाबरले मी आत्ता. म्हणतो, म्हणजे मी काय उंदरापेक्षा भीतीदायक आहे का. वेद म्हणतो, मी जर उंदरापेक्षा जास्त भीतीदायक असेल तर तू चिचुंद्रीपेक्षा देखील आगाऊ आहे. वेदला कला म्हणते की चिचुंद्री अति आगाऊ आहे की नाही हे तुला काय माहिती, तुलाच वाटेल ते बोलू नकोस. तिथून निघून जाते. तिकडे कला खाली आल्यानंतर तिथे फवारणी मारण्यासाठी काही माणसं आलेली असतात. मी सांगत असते, फवारणी मारण्याआधी स्टोर रूम मधलं सगळं सामान आधी व्यवस्थित बाहेर काढा. म्हणते की प्लीज माझं खोलीमध्ये पेंटिंगचं सामान आहे, दागिन्यांचं सामान आहे, त्यावर फवारणी करू नका प्लीज. म्हणते की मुळात किती दिवस लागतील, आज होईल ना सगळं. त्यावर ते म्हणतात की नाही मॅडम आज नाही होणार, केमिकल मारण्याची प्रोसेस आहे आणि केमिकल मारण्यामुळे रूममध्ये 24 तास तरी जाता येणार नाही, 2-3 दिवस जरी जाते. त्यावर अद्वैत येत असतो आणि लगेच म्हणतो की काय 2-3 दिवस. अद्वैत त्या माणसांना म्हणतो की मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायला तयार आहे, पण जे काय असेल ते आजच्या एका दिवसातच संपवा. अद्वैत म्हणतो की काम असं करा की त्या खोलीमध्ये उंदीर, पाल, चिचुंदरी, झुरळ हे काही येतं का. त्यावर रजनी म्हणते, अरे वा अद्वैत, बायकोची एवढी काळजी आहे. तिथे सरोज येते आणि सरोज अद्वैतला म्हणते की तुला उशीर नाही होती का, मीटिंगच्या आधी भरपूर कामं आहे, का विसरलास तू. अद्वैत म्हणतो, नाही विसरलो, मी निघतोयच आता. सरोज अद्वैतला म्हणते की मी येते तुझ्या बरोबर, बँकेमध्ये काम आहे आणि मॅनेजर बरोबर मीटिंग पण आहे. अद्वैत रजनीला म्हणतो की राहुल आला का काकी, त्याला पटकन पाठवून द्या आणि अद्वैत तिथून निघून जातो. दुसरीकडे आबा हॉलमध्ये बसलेले असतात आणि कला त्यांना ज्यूस घेऊन येते आणि आबाला म्हणते, आबा हे घ्या. त्यावर आबा म्हणतात की आज मला कसलंही औषध नको. आबाला कला म्हणते की हो आबा एकदा वरती बघा तरी काय आहे ते. आबा म्हणतात, अरे वा वा खूप छान आहे, उन्हाळ्यामध्ये पण. तिथे रजनी येते आणि आबांना म्हणते की वा आबा मज्जा चालली आहे तुमची, कला चांगली लाड करते तुमची. म्हणतात की अगं इतकी वर्ष हे डिपार्टमेंट तुझ्याकडे होते आणि आता कलाकडे आहे. म्हणतात की नशिबान आहे बाबा माझा अद्वैत, मला एवढी हौशी बायको भेटली. म्हणते की तसं काही नाही आबा, फक्त मला हौस आहे एवढंच. किचनमध्ये जात असताना अद्वैतचा डबा कलाला दिसतो. कला म्हणते की अद्वैतचा डबा. त्यानंतर रजनीला म्हणते की रजनी मॅडम अद्वैत डबा विसरला. म्हणते सकाळी गडबडीमध्ये राहायला वाटतं त्याचा डबा, सकाळी उठायला उशीर झाला ना त्यामुळे सकाळी नाश्ता सुद्धा केला नाही त्याने. आबा कलाला म्हणतात, कला तू एक काम कर, अद्वैतचा डबा तू घेऊन जा. म्हणते की हो हे अगदी बरोबर आहे. म्हणते की हो जाते मी. बाबा म्हणतात की अगं त्याचाच नुसता डबा घेऊन नको जाऊ, तुझा पण घेऊन जा. कला म्हणते की हो आबा आणि कला पेढीवर येते डबा घेऊन. कला ऑफिसमध्ये घुसणार अद्वैतच्या, तेच अद्वैत कोणावर तरी ओरडत असतो आणि म्हणत असतो की एक काम धड करता येत नाही तुम्हाला.
असतो की ही डिझाईन प्रेझेंट करायची आहे का मी मीटिंगमध्ये. वाटतं नक्की तुम्हाला चांदेकर ज्वेलर्स म्हणजे चांदेकर ज्वेलर्स एक ब्रँड आहे. ते मॅच करता येत नसेल तर सरळ घरी जायचं. म्हणतो पुढच्या 1 तासामध्ये मला याच्यापेक्षा बेटर डिझाईन हवी आहे. जर ते जमत नसेल तर सरळ बॅग घ्यायची आणि घरी जायचं. अकाउंट टीमला सांगतो की सगळी अकाउंट सेटल करून टाका. आणि हे सगळं बोलणं कला ऐकतच असते. नंतर कला मध्ये जाते. अद्वैत कलाला बघून म्हणतो की तू काय करतेस इथे. म्हणते की डबा द्यायला आले. मी विसरला होता म्हणून द्यायला आहे. म्हणतो की ठीक आहे, दिला आहेस ना आता. आधीच माझं डोकं तापलं आहे. म्हणते मी डिझाईन बघू का, कदाचित मी तुला मदत करू शकते. म्हणतो तू काय समजतेस काय स्वतःला, तुला काय कळतं यातलं. तर डबा द्यायला आली होती, डबा दिला आणि तू जा आता इथे. कला तिथून तिथे मिस्टर स्वामीनाथन येतात आणि ते अद्वैतच्या ऑफिसमध्ये घुसतात आणि म्हणतात की मी आय कम इन. त्यावर अद्वैत म्हणतात की मिस्टर स्वामीनाथन. अद्वैत म्हणत असतो सर या की प्लीज, आणि त्यांना खुर्चीवर बसायला सांगतो. कला तिथेच असते दरवाजामध्ये उभी. अद्वैत आणि मिस्टर स्वामीनाथनची मीटिंग सुरू असते. कला ते ऐकतच असते. ते सर अद्वैतला म्हणतात की डिझाईन रेडी आहे का, अपडेट आहे का. म्हणतो की येस सर. म्हणतात की आधीच्या ज्या डिझाईन होत्या तशाच डिझाईन दिसतात, या वेगळं काय आहे. त्या सरांना त्या डिझाईन आवडत नाही आणि ते ती फाईल टेबलवर आदळतात. पुढील भागात आपण बघणार आहोत की कला अद्वैतच्या ऑफिसमध्ये डिझाईन तयार करत असते. अद्वैत तिथं कलाला बघतो आणि कलाने काढलेली डिझाईन फाडून टाकतो आणि म्हणतो की तुझा माझ्या बिझनेसची काही संबंध नाही. नंतर घरी गेल्यानंतर सगळेजण जेवण करत असतात. अद्वैतला मिस्टर स्वामीनाथनचा फोन येतो. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की तुम्हाला संध्याकाळी भेटता येईल का. त्यावर अद्वैत म्हणतो कुठेतरी भेटण्यापेक्षा आपण घरीच भेटूयात, तुम्ही घरीच आहे आमच्या. तर ते म्हणतात की ओके ठीक आहे. कलाला सांगतात की कला हे स्वामीनाथन आपले खूप जुने क्लायंट आहे. त्याच्या सगळ्या स्वयंपाकाची जबाबदारी तुझी आहे. ऑफिसमध्ये घडलं नाही ना, ते इथे घडलं पाहिजे. बघूयात पुढील भागामध्ये काय घडणार ते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.